राज्यातील 29 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी राज्य निवडणूक आयोगानं कडक उपाययोजना केल्या आहेत। याच अनुषंगानं निवडणुका होत असलेल्या सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये 13 ते 16 जानेवारी या कालावधीत ड्राय डे लागू करण्यात आला आहे। आदर्श आचारसंहिता लागू असताना कुठल्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयोगाकडून प्रत्येक घडामोडीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे। महानगरपालिका निवडणुकांसाठीचा प्रचार 13 जानेवारी रोजी संध्याकाळी संपणार आहे। प्रचार संपल्यानंतर मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी राजकीय पक्ष किंवा उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारची आमिषे दिली जाऊ नयेत, यासाठी राज्य निवडणूक आयोगानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ज्या महापालिका क्षेत्रांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या सर्व ठिकाणी 13 ते 16 जानेवारी या कालावधीत ड्राय डे लागू करण्यात आलाय। या काळात मद्यविक्री आणि मद्यसेवनावर पूर्णतः बंदी असणार आहे। ड्राय डेच्या कालावधीत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिलाय। तसंच पोलीस यंत्रणा, उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक प्रशासन यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि पारदर्शकपणे पार पडावी, तसंच मतदारांना कोणत्याही प्रकारच्या दबावाशिवाय मतदान करता यावं, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे।